सर्वांना नमस्कार। आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। त्याचं कारणही तसंच आहे। आज आहे 7 मे। आपण सर्वजण जाणताच की भारताला 1913 साली साहित्यातील योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार प्राप्त झाला। तो पुरस्कार प्राप्त करणारे महान कवी श्री गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर हे होते। गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांनी गीतांजली हा काव्यसंग्रह लिहिला। तो त्यांनी लिहिला मुख्यतः बंगाली भाषेमध्ये आणि तोच त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये स्वतः भाषांतरित केला आणि त्याच भाषांतरित काव्यसंग्रहाला 1913 साली हा पुरस्कार नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला। गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांचा जन्म 7 मे 1861 साली कलकत्त्यामध्ये झाला। गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांचा जो वाडा होता तो वाडा म्हणजे मुख्यतः साहित्य आणि कला क्षेत्र यांचं माहेरघरच होतं। त्यांच्या या वाड्यामध्येच अनेक मेळावे सादर केले जात होते। याच मेळाव्यांपैकी हिंदू मेळावा हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आणि या मेळाव्यासाठी तो वर्षाचाच मेळावा असं म्हणायला काही हरकत नाही। या वार्षिक मेळाव्यासाठी बंगाल, कलकत्ता आणि आजूबाजूच्या सर्व प्रदेशामधले अनेक मान्यवर साहित्यिक लोक त्यांच्या घरी जमत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलाकृतींचं, कवितांचं, कथांचं अभिवाचन, सादरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत असत। आणि निश्चितपणे या सर्व कला आविष्काराचा बाल रवींद्रनाथ टागोरांच्या मनावर परिणाम झाला, प्रभाव पडला आणि त्याचमुळे त्यांची असलेली काव्य प्रतिभा अधिक झळाळून निघाली। आणि म्हणूनच रवींद्रनाथ ठाकूर हे केवळ प्रतिभावान कवी म्हणून पुढे आले नाही, तर नाटककार, काव्यलेखक, त्याचसोबत संगीतकार, चित्रकार, निबंधलेखक, तत्त्वज्ञानी म्हणूनही त्यांनी नावलौकिक प्राप्त केलेलं आहे। असं म्हणतात की इंग्रजी भाषेमधील 40% वाटा हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या साहित्याचा आहे। त्यांनी निर्माण केलेल्या कथा, कादंबऱ्या ज्यांच्यावर अनेक पिक्चरसुद्धा निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्या जर साहित्याचा आपण उहापोह घेण्याचा प्रयत्न केला तर रवींद्रनाथ ठाकूरांनी साधारणतः 50 नाटकं लिहिलेली आहेत, 100पेक्षा अधिक कविता संग्रह लिहिलेले आहेत, 40पेक्षा अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, निबंधलेखन तसेच तत्त्वज्ञानावर आधारित पुस्तके, 2500पेक्षा अधिक गाणी, 2000पेक्षा अधिक चित्रकृती निर्माण केल्या। बंगाली साहित्यातलं रवींद्र संगीत हा एक नवा साहित्य आविष्कारच त्यांनी घालून दिलेला आहे। तर अशा पद्धतीने रवींद्रनाथ ठाकूर हे केवळ साहित्यिकच होते, तर त्याही पलीकडे जाऊन ते समाजसुधारकही होते। शिक्षणामध्ये त्यांनी शांतिनिकेतनच्या माध्यमातून मुक्त शिक्षणाची पद्धती निर्माण केली आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अमर्त्य सेन, सत्यजित रे, इंदिरा गांधी यांच्यासारखे अनमोल रत्न आपल्याला प्राप्त झालेले आहेत की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा असा एक स्वतंत्र ठसा निर्माण केला। आणि त्याचं कारणही तेच आहे, ते म्हणजे त्यांना मिळालेलं त्या कालावधीमध्ये असलेलं मुक्त शिक्षण। आज आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये असलेली उदासीनता आपण सगळीकडे पाहतो आहे आणि पुन्हा एकदा मुक्त शिक्षणाची पद्धत स्वीकारायची का असाही प्रश्न आपल्या सर्वांसमोर निर्माण झालेला आहे आणि त्यातूनच पुन्हा मुक्त शिक्षणासाठी आपण सर्वजण आता आग्रही आहोत की अगदी वयाच्या 5 वर्षापासून नवे तर तो मुलगा 3 वर्षाचा असतोच, लगेच आपण त्याला प्ले ग्रुप, नर्सरी यासारख्या इंग्रजी शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घालतो आहे आणि तशी ओढच आपल्याला लागलेली आहे। रवींद्रनाथ ठाकूर हे मूळतः बंगाली भाषेमध्ये, बंगाली भाषा ही त्यांची मातृभाषा, त्यामुळे ते सुद्धा मातृभाषेतूनच शिक्षण व्हावं, आपल्या मुलांना दिलं पाहिजे यासाठी ते आग्रही असायचे आणि अगदी त्यांचं सर्व लेखनही त्यांची सगळी साहित्यिक संपदासुद्धा त्यांनी बंगाली भाषेमध्येच निर्माण केली आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी त्याचं भाषांतर, स्वतः भाषांतर त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये केलेलं दिसून येतं आणि 1913 साली त्यांनी गीतांजली हा जो काव्यसंग्रह लिहिला
तो काव्यसंग्रह त्यांनी स्वतः इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केला आणि त्यालाच पुढे 1913 साली हा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1913 ते 2020 साधारणतः 107 वर्षाचा कालावधी आज होऊन चाललेला आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये भारताला साहित्य क्षेत्र सोडून अनेक क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, परंतु साहित्य क्षेत्रामध्ये अजूनही आपल्याला नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला नाही. त्यामुळे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांचं जे कार्य आहे ते कार्य अतुलनीय अशा स्वरूपाचं आहेच की ज्याच्यामुळे सर्व भारतीयांची मान अजूनही आपण उंचावलेली दिसते आणि अभिमान वाटावा अशीच आपल्या सर्वांसाठी गोष्ट आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं आणि या पसायदानामध्ये त्यांनी आदर्श समाज नेमका कसा असायला पाहिजे याची एक ब्लूप्रिंट नील प्रतिमा आपल्यासमोर दिली आहे. तशाच पद्धतीने तत्त्वज्ञानी असलेले गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी सुद्धा एक अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे आणि या कवितेमध्ये त्यांनी आदर्श समाज कसा असायला पाहिजे त्याचं वर्णन केलेलं आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून आपलं काम केलं पाहिजे, तसेच इतर समाजातील घटकांनी आपल्याबरोबर असणाऱ्या सर्व घटकांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, सहकार्याची भावना जपली पाहिजे. तेही या कवितेमधनं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आणि हीच सर्वांना भावणारी अशी कविता या ठिकाणी आज मी त्यांचा जो जन्मदिवस आहे 7 मे त्या निमित्ताने आपल्यासमोर सादर करतो आहे. ती कविता जी आहे ती इंग्रजी भाषांतरित असलेली कविता मी आपल्या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतो आहे. ती कविता अशी आहे: Where the mind is without fear and the head is held high, where the mind is without fear and the head is held high, where knowledge is free, where the world is not broken up into fragments by narrow domestic walls, where the words come out from the depths of truth, where tireless striving stretches its arms towards perfection, where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habits, where the mind is led forward by thee into ever widening thought and action, into that haven of freedom. My father, let my country awake. My father, let my country awake. अशा पद्धतीची एक उत्तम अशी कविता गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी आपल्याला दिलेली आहे की ज्या कवितेच्या माध्यमातून आदर्श समाज कसा असायला पाहिजे. जसं ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलेलं आहे तशाच पद्धतीने गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी सुद्धा आपल्या देवाकडे, त्या जीवन देवतेकडे त्यांनी सुद्धा या कवितेच्या माध्यमातून एक पसायदान मागितलेलं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.